जय भीम। आज या ठिकाणी आम्ही जन आक्रोश आंदोलनाला बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो असताना यामागील पार्श्वभूमी आमचे मोठे बंधू शैलेश भाऊ मोरे यांनी सांगितलेले आहे। 15 तारखेच्या आंदोलनामध्ये माननीय खासदारांचा एक फोन आला आणि त्या फोनवरती सगळं आंदोलन विस्कळीत गेलं। त्याच्यानंतर समाजामध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या। समाजाला काही गोष्टीची चीड आली। आम्ही सर्वच समाजात त्या आंदोलनात आम्ही सर्वच सहभागी होतो। त्या आंदोलनात त्या पहिल्यापासून सगळ्या आंदोलनात सहभागी असताना आम्हालाही काही गोष्टी त्या कळल्या नाहीत, पटल्या नाहीत। कारण की आम्हाला नंतर असं जाणवलं की जे आंदोलन घडवलं ते घडवलं गेलं समाजाला विटीस धरून, काही हातावर मोजण्या इतक्या आपल्या समाजातील काही नालायक लोकांनी ते घडवलं गेलं आणि त्या लोकांनी आपल्या समाजाची दिशाभूल करून, समाजाला गृहीत धरून त्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम केलं। या गोष्टीची चीड समाजामध्ये संपूर्णपणे आहे। या गोष्टीची जाणीव आम्ही या राज्य सरकारला करून देत आहोत की बोटावर मोजणे इतके जे तुमच्याकडं कार्यकर्ते आहेत, ज्यांना नगरसेवक पद पाहिजे, फंड पाहिजे, ते 4-5 लोक म्हणजे समाज नाही। समाज, बाबासाहेबांचा समाज हा सुज्ञ आहे, भोळा आहे, परंतु सुज्ञ आहे, शिकल्या सवरलेला आहे, त्यांना सगळं समजतं। आणि आता हळूहळू समाजामध्ये लोकजागृती होत आहे आणि हे आंदोलन हे समाजाचं आंदोलन आहे आणि समाजाचं आंदोलन हळूहळू तेच दार धरून हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होणार आहे। आमची फक्त एकमेव मागणी अशी आहे की जो शासनाने भाडे करार केलेला आहे बिल्डरबरोबर, खाजगी बिल्डरबरोबर केला, भाडे करार रद्द करावा आणि ही जागा पुन्हा परत बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्वरित द्यावी आणि तसा लेखी आदेश जोपर्यंत सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून काढला जात नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन असंच चालू राहणार आहे। जय भीम।